प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण काल मी जो महालक्ष्य सिरीजचा पहिला भाग अपलोड केला त्याला तुम्ही इतका उत्तम प्रतिसाद दिला। सकाळी मी 5 वाजता 5:30 वाजता तो व्हिडिओ अपलोड केला, तर आत्तापर्यंत जवळपास 190 व्ह्यूज त्याला आलेले आहेत। आणि तुमच्या इतक्या प्रचंड प्रतिसादानंतर बऱ्याच मुलांची मागणी होती की मॅडम आम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीचा कॉम्प्लिकेटेड सर्किटचा भाग जमत नाही किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कॉम्प्लिकेटेड सर्किटचा काढता येत नाही, तर त्याचा व्हिडिओ अपलोड करा। आणि म्हणून मी महालक्ष्य सिरीजचा दुसरा भाग हा करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरवर तयार करण्याचं ठरवलं आणि तो मी आता अपलोड करते आहे। तर मी दीपाली कुलकर्णी माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बाळांनो, वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि मला याची कल्पना आहे आणि म्हणून मी खूप कमी वेळात तुमची जी काही कन्सेप्ट आहे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स हा त्याची कन्सेप्ट खूप कमी वेळात तुमची क्लिअर करण्याचा मी मनापासून प्रयत्न करते आहे। तुम्हाला एकदा रेझिस्टरची इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायची हे टॅक्ट जमली की तुम्हाला कपॅसिटर काढता येणार आहे आणि रेझिस्टन्स आणि इंडक्टरसाठी बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट सेम आहेत। म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये तुम्हाला जे इंडक्टरच्या कन्सेप्टनुसार जर हा प्रॉब्लेम रेझिस्टरऐवजी इंडक्टरला आला तरी तो तुम्हाला सोडवता येईल। आणि म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, अगदी बारीक बारीक गोष्टींचा विचार करून खूप कमी वेळात तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देऊन तुमचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सची कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात। आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा असे दोन रेझिस्टन्स असे जोडलेले असतात तर त्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स इन सिरीज R1 आणि R2 आणि त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इन सिरीज आपल्याला सरळ सरळ त्याची बेरीज करून मिळतो। म्हणजे हा जर 3 असेल आणि हा जर 2 असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला 3 ओहम आणि 2 ओहम म्हणजे 5 ओहम मिळणार आहे। आणि ज्या वेळेस या पद्धतीने तुम्ही रेझिस्टन्स जोडता या पद्धतीने, तर अशा दोन एंड्स मध्ये जेव्हा तुम्ही जोडता तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणता, पॅरलल रेझिस्टन्स असं म्हणता। आणि जेव्हा तुम्ही असे दोन या पद्धतीने हा R1 आणि R2 असे पॅरलल जोडता तेव्हा त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स तुम्हाला या फॉर्म्युल्याने मिळतो। येते लक्षात? 1/Rp दॅट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2। मग आता बघा, एक वायर आहे, पहिली केस बघू आपण। एक वायर आहे जिची लेंथ ही R आहे आणि तिला आपण सर्कल मध्ये कन्वर्ट केलेली आहे। त्या वायरचं आपण असं सर्कल बनवलं आणि आपल्याला ह्या we have to calculate equivalent resistance between the ends of the diameter। त्याच्या ह्या दोन डायमीटरच्या एंड मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे। तर आता बघा, आता टोटल रेझिस्टन्स R होता म्हणून याचा हाफ पार्टचा झाला R/2 आणि R/2 आणि हे दोन्ही रेझिस्टन्स कसे झाले बघा, तर ते झाले एकमेकाला पॅरलल। आता मी तुम्हाला खूप सोपी ट्रिक शिकवणार आहे। काय शिकवणार आहे बघा, जर हे दोन्ही रेझिस्टन्स सारखेच असतील, आता समजा हा 20 आणि हा 20 असेल ना बाळांनो आणि ते पॅरलल असेल ना, डायरेक्ट त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स त्याच्या निम्मी व्हॅल्यू करून टाकायची, बाकी काहीच करायचं नाही। इथं मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते बघा। 20 आणि 20 आहे म्हणजे याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स माझ्या म्हणण्यानुसार 10 घ्यायचा। मग आता आपण प्रूव्ह करू काय बघा, तर RP बरोबर आता यालाच जर आपण कन्व्हर्ट केलं तर त्याचा फॉर्म्युला असा तयार होतो सरळ। दुसरी पद्धत काय बघा, तर आता ह्या दोन्हींचा गुणाकार घ्यायचा इथं न्यूमरेटरला आणि खाली त्या दोन्हींची बेरीज करायची आणि त्याने डिवाइड करायचं। मग तरी सुद्धा बघा 400/40 बरोबर 10 ओहम येणार आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा, जेव्हा तुम्ही पॅरलल मध्ये जोडता त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मिळतो। मग आता इथं बघा R/2 आणि R/2 हे दोन्ही पॅरलल आहे, त्याच्या निम्म केलं मग R/2 डिवायडेड बाय 2 तर दॅट इज नथिंग बट दी R/4। समजलं का? म्हणजे जेव्हा बिटवीन एंड्स ऑफ द डायमीटर जर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स घ्यायचा असेल, ह्या वायरला आपण R इतक्या रेझिस्टन्सची वायर सर्कल मध्ये बेंड केली आणि ह्या दोन त्याच्या एंड्स ऑफ द डायमीटर मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स घेतला तर तो काय येतो, RP दॅट इज इक्वल टू R/4। कळतंय का? मग आता बघा, आता काय केलं तर ह्या वायरच्या आपल्याला
क्वार्टर ऑफ सर्कम्फरन्स अपार्ट, हे जे काही आहे हे काय आहे, क्वार्टर ऑफ सर्कम्फरन्स अपार्ट याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. मग आता बघा त्याचा हा जो भाग आहे त्याचा रेजिस्टन्स झाला R/4 आणि हा झाला 3R/4. परत हे दोन्ही एकमेकाला असे दोन एंड्स मध्ये जोडले गेलेले आहेत ते, आणि म्हणजे हे दोन्ही एकमेकाला पॅरलल झाले आणि म्हणून त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बघा मी काय सांगितलं, तर न्यूमरेटरला ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि खाली डिनॉमिनेटरला त्या दोन्हींची बेरीज करायची. मग आता बघा ह्या दोन्हींचा मी गुणाकार केला आणि खाली त्याची बेरीज केली. गुणाकार येणार आहे 3R²/16 आणि याचे येणार आहे हे 4R डिवायडेड बाय 4, 4 कॅन्सल झाले आणि R/1 आणि हे झाले भागिले उलट गुणिले करून काय झाले हे 1/R, 1R कॅन्सल झालं आणि याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय तयार झाला, 3/16R. समजतंय? म्हणजे कधी, तर क्वार्टर ऑफ सर्कम्फरन्स मध्ये जेव्हा त्याचा रेजिस्टन्स R असेल आणि टोटल त्या वायरचा आणि ह्या दोन पॉइंट मधला जर रेजिस्टन्स घ्यायचा झाला तर तो काय येतो 3/16R. समजलं का? मग आता बघा आता इथं व्हॅल्यू घेऊन दाखवलं, इथं तुम्हाला R1 आणि R2 घेऊन दाखवलं आणि परत तोच फॉर्म्युला RP बरोबर काय करायचं, तर ह्या R1 आणि न्यूमरेटरला R1 आणि R2 ची काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिनॉमिनेटरला त्या दोन्हींची काय करायची ॲडिशन करायची आणि या पद्धतीने इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स शोधून काढायचा, दोन रेजिस्टन्स एकमेकाला पॅरलल असतील तेव्हा. आता बघा आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की जर समजा याची व्हॅल्यू सेम असेल, हे दोन्ही रेजिस्टन्स सेम असतील, या दोन ऐवजी 3 रेजिस्टन्स घेऊ आपण आणि ते असे एकमेकाला पॅरलल असतील, तर त्याच्यासाठी काय करायचं बघा, त्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे. काय, तर याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर तुम्हाला काढायचा असेल तर R इक्विव्हॅलंट दॅट इज इक्वल टू R डिवायडेड बाय N. R म्हणजे काय, हे सगळ्या रेजिस्टन्सची किंमत सारखी आहे 20 आणि N म्हणजे त्यांचा नंबर किती आहे, तिथं 3 आहे, म्हणजे 20/3. हा ज्या वेळेस एकसारखे रेजिस्टर हे पॅरलल जोडले जातात तेव्हा त्याची किंमत एकदाच लिहायची आणि नंबर ऑफ जे काही आहेत 3 असतील 4 असतील त्याने डिवाइड करायचं आणि हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तुम्हाला तिथं मिळतो. समजतंय का? आता ही केस कायम आपल्याला वापरावी लागते. आता बघा व्हीटस्टोन मीटर ब्रिज मध्ये पण ही केस लागते. इथं काय आहे, तर 3 रेजिस्टन्स आहेत, काय R आणि R म्हणजे इक्वल व्हॅल्यूचे R ओहमचे रेजिस्टन्स आहे आणि आपल्याला ह्या A आणि B पॉइंट मधला काय शोधायचा, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स शोधायचा. मग आता बघा इथून तुम्ही इथं जर आला ना तर बाळांनो तुम्हाला सेरीज दिसेल, म्हणजे हे R आणि हे R हे झाले 2R आणि हे 2R बघा ह्या पद्धतीने हे 2R हा रेजिस्टन्स आणि हा इथे पॅरलल झाला कशाला, R ला. मग आता 2R पॅरलल टू R. मग आत्ताच मी काय सांगितलं, ह्या दोन्हींचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, 2R into R इट बिकम्स 2R² आणि 2R plus R इट बिकम्स 3R. 1R कॅन्सल झाला आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स या केसमध्ये तुमचा काय आला 2/3R. आता समजा इथं व्हॅल्यू दिली तुम्हाला, याच्याऐवजी आपण व्हॅल्यू घेऊ. इथं दिली 3 ओहम, इथं दिली 3 ओहम आणि इथं दिली 6 ओहम. बघा तर आता इथं काय झालं तुमचं 6 ओहम आणि इथं पण काय झालं 6 ओहम. आता 6 ओहम आणि 6 ओहम पॅरलल असतील तर मी काय आत्ताच काय शिकवलं, डायरेक्ट त्याची निम्मी व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आला तुमचा 3 ओहम. इतक्या सोप्या पद्धतीने हे आपल्याला काढता येतं, म्हणजे जर व्हॅल्यू दिली तर या पद्धतीने काढायचं. आता पुढची केस, 4 रेजिस्टर्स आहेत पण त्याची व्हॅल्यू सारखी आहे R आणि आपल्याला ह्या ABच्या अक्रॉस इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे, त्याच्या डायगोनल हे. तर मग आता काय होईल बघा, तर इथून इथपर्यंत हे 2R सेरीज आणि इथून इथपर्यंत 2R आणि ते दोन्ही एकमेकाला पॅरलल, म्हणजे या दोन एंड मध्ये घ्यायचं म्हटल्यावर 2R आणि हे 2R हे दोन्ही सेरीज मध्ये येतील, ते झाले 2R आणि हे दोन सेरीज मध्ये येतील 2R एकमेकाला पॅरलल म्हटले की त्याची निम्मी व्हॅल्यू घ्यायची आणि म्हणून बघा किती सोपं आहे, R इक्विव्हॅलंट बरोबर R ही आपल्याला किंमत मिळाली. आता त्याच्यानंतर ही केस अत्यंत महत्त्वाची आहे बघा, कारण बघा इथं 2 ओहम आणि 2 ओहम असं जोडलेलं आहे आणि जेव्हा असं सर्किट तुम्हाला पाहायला मिळेल ना की ABच्या इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा तर त्याला तुम्हाला या पद्धतीने अरेंज करता येतं. बघा बरं,
ए डी सी बघा, ए डी आणि सी, ह्या ए डी सी मध्ये एकच रेजिस्टन्स आहे का? 2 ओहम आहे. त्याच्यानंतर डी ए डी सी झालं, त्याच्यानंतर डी बी सी, याच्यामध्ये बघा बरं, डी बी आणि सी, याच्यामध्ये बघा बरं, डी बी सी, हे डी बी आणि सी याच्यामध्ये 1 ओहम आहे. कळतंय? तर या पद्धतीने तुम्हाला डी बी सी मध्ये 2 ओहम, त्याच्यानंतर डी ए सी मध्ये 2 ओहम आणि त्या दोन्हींच्या मध्ये हा 2 ओहम. तर या पद्धतीने हे तिन्ही एकमेकाला काय झाले? पॅरलल झाले. जेव्हा कधी असं सर्किट दिसेल ना बाळांनो, फार विचार न करता त्याला सरळ काय घेऊन, पण निश्चित बघा ह्या दोन्हींच्या मध्ये हे पाहिजे आणि ह्या दोन्हींच्या मध्ये हे पाहिजे, त्यावेळेस हे तिन्ही एकमेकाला काय येतात? पॅरलल येतात. समजलं? मग आता दोन किंमत तर सारखी आहे, 2 ओहम 2 ओहम 2 ओहम. मग मी आता काय फॉर्म्युला शिकवला तुम्हाला की आर इक्विव्हॅलंट बरोबर आर डिवायडेड बाय एन. मग आर काय आहे तुमचा? 2 ओहम आणि त्याची व्हॅल्यू, रेजिस्टन्सची व्हॅल्यू, आणि एन काय आहे तर 3 रेजिस्टन्स, म्हणजे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय झालं बघा, 2/3 ओहम. आणि या पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बेसिकली असा कॅल्क्युलेट करता येतो. आता आपल्याला कॉम्प्लिकेटेड सर्किटला हे नियम लावून आता आपल्याला शिकायचं आहे, पण हे बेसिक आल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. तर समजलं का बाळांनो? सगळ्या केसेस मी इथे घेऊन दाखवलेल्या आहेत आणि ही केस अत्यंत महत्त्वाची आहे. इथे आता बघा, फक्त ह्या रेजिस्टरच्या ऐवजी जर इंडक्टर असेल, बघा आता इथं करून दाखवते मी तुम्हाला. जर इथं असा फक्त इंडक्टर घेतला असेल आणि त्याची व्हॅल्यू या पद्धतीने इंडक्टर असेल आणि त्याची व्हॅल्यू 3 हेनरी दिली तुम्हाला, काय दिली? 3 हेनरी. इंडक्टन्सचं युनिट हेनरी आहे, 3 हेनरी. मग आता रेजिस्टरसाठी आणि इंडक्टरसाठी नियम सारखेच असतात. तर बघा आता तुमचं तर इक्विव्हॅलंट इंडक्टन्स काय येणार आहे? तर मी आत्ताच फॉर्म्युला शिकवला की काय, तर त्याची किंमत म्हणजे काय, आर ऐवजी काय येईल तुमचं? इंडक्टन्स येईल आणि एल इक्विव्हॅलंट, इंडक्टन्स इक्विव्हॅलंट, तर तो आला 3 हेनरी आणि डिवायडेड बाय किती नंबर आहेत त्याचे? 3, म्हणजे उत्तर काय आलं? 1 हेनरी. म्हणजे सेम नियम तुम्ही रेजिस्टरच्या जागी फक्त काय घेऊन, इंडक्टर घेऊन सुद्धा आपल्याला इंडक्टरचा इक्विव्हॅलंट आपल्याला त्या 2 टोकामधला इक्विव्हॅलंट इंडक्टन्स काढता येतो. म्हणजे जसा रेजिस्टन्सचा नियम आहे तसाच इथं फक्त एल एस दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2 आणि इथे LP डिवायडेड बाय L1 प्लस L2, म्हणजे आपला इथं करंट इलेक्ट्रिसिटी बरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये आपल्याला इंडक्टर याच्या जागी जर असला तरी सेम रूल तिथं वापरता येतात. आता आपण कॉम्प्लिकेटेड सर्किट बघूयात. तर बघा आता आपण कॉम्प्लिकेटेड सर्किट बघूयात आणि त्याच्यावरचे MCQ बघूयात. आता इथं काय सांगितलंय? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन PQ इज इफ ईच रेजिस्टन्स इज 24 ओहम. मग आता P आणि Q मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स घ्यायचा आहे आणि प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 24. मग आता खूप सिंपल आहे बाळांनो. आता बघा इथं पहिल्या केससाठी सोल्युशन. आता पहिल्या केससाठी मी काय सांगितलं? सेम असेल 24 आणि 24, तर आर इक्विव्हॅलंट काय होईल? तर या केससाठी तो काय होईल? तर तो घ्यायचा आर डिवायडेड बाय एन. मग आर आहे 24 आणि एन म्हणजे नंबर किती? तर 2 आहेत. मग आता या केससाठी काय होईल? तर 24 आणि 3 आहेत म्हणजे 24/3. आता इथं 24 सेम आहे म्हणजे 24 डिवायडेड बाय 4. आता टोटल बघा बरं किती झालं? तर इथं झाले 12, इथं झाले 8 आणि इथे झाले 6. टोटल बघा किती झाले? 26 ओहम. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज 26 ओहम. बघा दिसायला एवढं कॉम्प्लिकेटेड दिसतं पण एकदम सोपं आहे, तुम्हाला रूल कळला तर. समजलं? आता हा क्वेश्चन करू आपण. आता ही फिगर दिलेली आहे बघा
आपण अशी कॉम्प्लिकेटेड फिगर पाहूनच घाबरून जातो. अजिबात घाबरायचं नाही. त्याला कसं सिंपल करायचं ते सांगते. अगदीच खूप कमी वेळात सॉल्व्ह होतं हे. मग आता काय, दी रेझिस्टन्स अक्रॉस पी क्यू इज, बघा ह्या पी क्यूच्या अक्रॉस आपल्याला रेझिस्टन्स काढायचा. मग आता काय करायचं बघा, तर रेझिस्टन्स अक्रॉस पी क्यू तुम्हाला ह्या दोनमध्ये बघा बरं, हे दोन्ही पॅरलल आहेत का, हे दोन्ही बघा बरं, हे पॅरलल आहेत का, आणि हे दोन्ही बघा पॅरलल आहेत का. मग ह्या दोन्हींचा पॅरलल आर आणि आर मी सांगितलं जर सेम असतील तर त्याच्या हाफ. म्हणजे आता हे सर्किट कसं तयार झालं बघा, आपण हे पुसू, हे पुसते मी. आणि आता हे सर्किट कसं तयार झालं या पद्धतीने. आणि हे पी क्यू. आता हे झालं R/2, हे झालं R/2 आणि हे झालं R/2. मग आता हे दोन कसे घ्यायचे सेरीजमध्ये. मग आता काय झालं तुमचं, तर R/2 आणि R/2 सेरीजमध्ये, आर इक्विव्हॅलंट ह्या दोन्हींचा R/2 प्लस R/2 दॅट इज नथिंग बट R. किती झाला हा R, म्हणजे यांची बेरीज काय झाली R. आता हे झालं बघा, हे झालं R आणि हे पॅरलल कशाला आहे R/2 ला. मग R इक्विव्हॅलंट बरोबर आता मी सांगितलं दोन्हींचा काय करायचा गुणाकार करायचा, R इंटू R/2 आणि R प्लस R/2 खाली त्याची काय करायची डिनॉमिनेटरला बेरीज करायची. मग हे झाले तुमचे R²/2 आणि हे झाले बघा 2 LCM काढला 3R/2. समजतंय. मग आता R²/2 इथे करू आपण, R²/2 इंटू 2 डिवायडेड बाय 3R. मग आता हे 2 कॅन्सल झाले आणि एक R कॅन्सल झालं. आन्सर काय आलं R/3, R/3 ओहम. बघा फिगर एवढी कॉम्प्लिकेटेड दिसती पण इतकं सिंपल करून आपल्याला सोडवता येतं. मग अशी कोणतीही फिगर आली तर तुम्हाला आता ते करता यायला पाहिजे. आता पुढचं सिमेट्रिकल जे सर्किट असतात म्हणजे तंतोतंत जसं तुम्ही फोल्ड केलं की बरोबर एकावर एक जेव्हा ते दोन्ही येतं त्याला आपण सिमेट्री म्हणतो. मग अशा सिमेट्रिकल फिगर असतील तर त्याच्यासाठी कसं सॉल्व्ह करायचं ते आपण शिकू. मग आता बघा इथं ही सिमेट्री आहे बघा, ही फोल्ड करा तुम्ही, तंतोतंत एकावर एक येणार आहे आणि इथं तुम्हाला प्रत्येक रेझिस्टरची किंमत R दिलेली आहे. मग सिमेट्री लावताना आपल्याला आता समजा ह्या पानाची तुम्हाला अशी पण घडी घालता येते बघा, ही अशी पण घडी घालता येते. ही अशी घडी घातली की हिला म्हणायचं मिरर सिमेट्री. काय म्हणायचं हिला मिरर सिमेट्री. आणि ह्या सर्किटची तुम्हाला अशी पण घडी घालता येते आणि अशी जेव्हा तुम्ही घडी घालणार आहे तर त्याला म्हणायचं फोल्डिंग सिमेट्री. आणि कशानेही तुम्ही काढलं मिरर सिमेट्रीने पण तुम्ही इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढला तरी सेम येतो आणि फोल्डिंगने काढला म्हणजे ह्या सर्किटला तुम्ही उभी घडी घाला नाहीतर आडवी घडी घाला, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स तुम्हाला ज्या अक्रॉस काढायला सांगितला तो तंतोतंत येतो. मी तुम्हाला फक्त मिरर सिमेट्रीने सांगणार आहे. आलं लक्षात, कारण तो जास्त सोपा आहे. आपण सांगताना मी तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन केलं. मग आता हे जे सर्किट आहे याच्यामध्ये AB-च्या इक्विव्हॅलंट आपल्याला रेझिस्टन्स काढायचा आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता बघा जर समजा इथून 100 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स आला, आता इथून करंट गेला I1 आणि इथून करंट गेला I2. आता रेझिस्टन्स सेम आहे बाळांनो, R आणि R. म्हणजे जर समजा इथे 80 व्होल्ट व्होल्टेज आलं आणि इथं 80 व्होल्ट व्होल्टेज आलं तर हे दोन्ही पॉईंट हे इक्विपोटेन्शियल पॉईंट झाले आणि इक्विपोटेन्शियल पॉईंट झाले म्हणून ह्या रेझिस्टरची किंमत 0 झाली. समजतंय. मग सोपं लक्षात काय ठेवायचं, हा जो ॲक्सिस आहे ना याला म्हणायचं मिरर ॲक्सिस. आणि ह्या मिरर ॲक्सिसवरचे जे कोणते रेझिस्टन्स असतात जेव्हा तुम्ही मिरर सिमेट्री वापरता उभी घडी घालता तेव्हा त्या मिरर ॲक्सिसवरचे जे काही रेझिस्टन्स असतील ते नेहमी इनइफेक्टिव्ह असतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, जर रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेम आहे तर हे दोन्ही इक्विपोटेन्शियल पॉईंट आहे आणि म्हणून याच्यावरचे रेझिस्टन्स हे काय झाले इनइफेक्टिव्ह झाले. समजलं का. मग आता तुमच्याकडे सर्किट असं शिल्लक राहिलं आणि आता हे सर्किट असं शिल्लक राहिल्यावर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढायचा, तर आता या पद्धतीने बघा हे झालं तुमचं R आणि R ही सेरीज झाली 2R. आता हे झाले 2R आणि हे पण झाले 2R. समजतंय, हे पण काय झालं 2R. तर 2R 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 हे पॅरलल. मग आता मी सोपं सांगितले RN किंवा R इक्विव्हॅलंट बरोबर
तर R डिवायडेड बाय N, आता तुमचं झालं 2R आणि संख्या किती आहे 3, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय झाला ह्या सर्किटचा, तर तो झाला 2R. आता हा R स्मॉल आहे बाळांनो, हे R बरोबर आहे इथं, पण हा 2R, सॉरी स्मॉल R आहे कारण इथं 2R/3 हा या सर्किटचा या AB या टोकामधला पोटेन्शियल डिफरन्स झाला. आणि या पद्धतीने मिरर सिमेट्री वापरून, जर सिमेट्रिकल फिगर असेल तर या पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढता येतो. आले लक्षात? आता अजून एक फिगर घेऊ, 2 फिगर घेऊ आपण, ही आणि ही. आपल्याला अशा फिगर पाहिले की भीती वाटते, पण ते खूप सोपं असतं काढायला, फक्त टेक्निक कळलं पाहिजे. मग आता बघा ही ॲक्च्युअल फिगर, आता इथं जी दिसते ना ही फिगर अशी आहे, या पद्धतीने ही अशी फिगर आहे अशी. पण इथं काय करायचं, तर आता तुम्हाला माहिती आहे इथून करंट जातो I1, तो पुढे तसाच जातो. इथून I2 जातो, तो इकडं I2 जातो. इथून जर I3 जात असेल तर तो असाच I3 इकडं जातो. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे हे जे जंक्शन आहे ना बाळांनो, याला फेक जंक्शन असं म्हणतात. काय म्हणतात? इट इज ए फॉल्टी जंक्शन, इट इज ए फेक जंक्शन. आणि मग आता हे फेक जंक्शन जे काही आहे ते या पद्धतीने घेतलं की आपलं सर्किट असं तयार झालं आणि आपल्याला त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा. मग आता कसा काढणार आपण इक्विव्हॅलंट? मिरर सिमेट्रीनुसार. आता हे 2 तुमच्याकडे तयार झाले या पद्धतीने. हा करंट जर असाची असा गेला तर मग हे 10 आणि हे 10 किती झाला? 20 ओहम. आणि हा 20 ओहम सेरीजमध्ये. हां, मग आता हा 5, हा 20, परत हा 10 आणि हा 10, 20 आणि हा 5. म्हणजे बघा हा 5, हा 20, हा 20 आणि हा 5 असे एकमेकाला पॅरलल तयार झाले. मग आता हे 20 आणि 20 पॅरलल, हे दोन्ही त्याचा काढून घेऊ. 2 पॅरलल सेम असले की त्याच्या निम्मा करायचा, म्हणजे हा 10 झाला. म्हणजे आता काय झालं बघा, 5, 10 आणि 5 हे एकमेकाला काय झाले? पॅरलल झाले. मग आता मग 1/RP बरोबर काय आपलं 1/R1 1/R2 प्लस 1/R3. मग 1/5 1/10 1/5, मग टोटल झालं बघा 5/10. आणि म्हणून RPची किंमत काय झाली? 2 ओहम. आणि या पद्धतीने हे असं कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मिरर सिमेट्रीने आपल्याला असा काढता येतो. आता हे सर्किट बघूयात आपण. आता इथं काय करायचं, आता मिरर सिमेट्रीने परत हे जे जंक्शन आहे बाळांनो, हे फेक जंक्शन घ्यायचं आणि या पद्धतीने ही अशी तुमची सर्किट तयार झालं. मग आता हे असं सर्किट तयार झालं, त्याला आपण सॉल्व करू. आता कसं सॉल्व करायचं? एकदम सिंपल. आता बघा हे दिसतंय तुम्हाला, हे R आणि हे R, हे काय झाले? 2R. मग आता बघा या पद्धतीने हा R, हा असा R आणि हा 2R आणि R, हा एक R आणि हा R आणि हा 2R, हे एकमेकाला पॅरलल. आणि परत हा R, हा R. ओके. आता हा मधला हा R आणि हा R सेरीजमध्ये, म्हणजे हा काय तयार झाला? 2R. आणि खाली परत तसंच बघा, हा R, हा R, त्याच्यानंतर हा R, त्याला हा 2R पॅरलल आणि हा R. ओके. आता काय करूयात आपण? आता तुम्ही याचा आणि याचा पॅरलल काढा तर काय येईल बघा, R प्लस, आता हा पॅरलल काढताना आपण दोन्हींचा गुणाकार 2R² आणि डिवायडेड बाय त्याची बेरीज 2R + R 3R. तर हे झालं बघा 2/3R. मग इथे लिहून टाकू आपण. हा काय झाला आता इथं टोटल 2R/3. मग इथं पण सेम आला की नाही, 2R/3 2R/3 आणि हा R आणि हा ऑलरेडी 2R आहे. आता हे सगळे एकमेकाला पॅरलल झाले. मग आता 1/R इक्विव्हॅलंट करताना काय करायचं, किंवा याचा आपण काढून घेऊ आधी हे टोटल सेरीजमध्ये. R + 2R/3 + R दॅट इज इक्वल टू 3 LCM काढला 3 आणि हे 3 म्हणजे 8R/3. आता हा टोटल झाला बघा 8R/3.
8r/3. मग हा पण काय झाला, खालचा पण काय झाला, 8r/3. 8r/3 आणि हे तिन्ही आता पॅरलल 1/rp बरोबर. आता 1/r1 मग लिहिताना उलट लिहू आपण त्याला, 3/8r प्लस हा 1/2r प्लस 3/8r. आता 8r जर आपण LCM काढला तर इथं 3 प्लस इथं 4 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 10/8r. पण ही 1/rp ची किंमत आहे आणि म्हणून rp बरोबर काय झालं तुमचं, तर rp दॅट इज इक्वल टू 8/10r. ओके, दॅट इज नथिंग बट 0.8r. 0.8r. And in this manner we can calculate the equivalent resistance of any complicated circuit. जर सिमेट्रिकल सर्किट असेल तर सिमेट्री लावायची, मिरर सिमेट्री किंवा होल्डिंग सिमेट्री. पण मी फक्त कशाने तुम्हाला एक्सप्लेन केलं, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून मिरर सिमेट्रीने मी तुम्हाला तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं. तर मग कळलं का, सर्किट कॉम्प्लिकेटेड दिसतं पण ते खूप सोपं करता येतं. त्याच्यासाठी ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या. ओके, आय होप all of you understood all these concept very well. If you like the video then like, comment on comment box. नुसता व्हिडिओ बघू नका, तुमची कमेंट टाका. एक व्हिडिओ बनवायला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात, त्याची थोडीशी जाणीव ठेवा. त्याच्यानंतर जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.